काल जो प्रकार मुंबईमध्ये घडला हा प्रकार खूप निंदनीय आहे। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहेत आणि जे मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबरोबर जे लाखोच्या संख्येने या ठिकाणी आंदोलक आले होते त्यांच्यासाठी दुकानं उघड्या ठेवायच्या सोडून किंवा सरकारकडून काही मदत पाण्याची असन, जेवणाची असन किंवा राहण्याची असन ही सोय न करता या ठिकाणी जाणून बुजून या भागातली सर्व दुकाने बंद करण्यात आल्या आणि आमचे पैसे खर्चून देखील हे आंदोलक म्हणत होते की आम्हाला पाणी द्या, परंतु पाणी देण्याचं काम या सरकारने केलं नाही, उलट दबाव आणण्याचं काम केलं। मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला असं सांगेन की मुख्यमंत्री साहेब आपल्याला सद्बुद्धी द्या आणि या भागामध्ये पाण्याची व्यवस्था करा, जेवणाची व्यवस्था करा। तेवढं नाही झालं तर आम्हाला रस्त्यावर फिरू द्या, कारण आपले काही पोलीस बांधव आजही पनवेल असेल, वाशी असेल या ठिकाणी आमच्या जे काही गाड्या अडवल्या जात आहेत हे खूप चुकीचं आहे। आणि आत्ताच मनोजदादा जरांगे पाटलांनी यांनी सांगितलं की पोरांनो व्यवस्थित राहा, पोलिसांना त्रास देऊ नका, तरी पण पोलीस आंदोलकांना त्रास देत आहे आणि आपल्याला सद्बुद्धी लवकर देण्यात यावी। आणि मुंबईकरांना एक मी आवाहन करतो की मित्रांनो, मुंबईकरांनो, आज आम्ही तुमच्या शहरामध्ये आहोत, तुम्ही जरी आम्हाला खाण्यापिण्याचं नाही पुरवलं तरी आम्ही 20 दिवसाचा राशन या ठिकाणी मराठा बांधव घेऊन आलेले आहेत, तरी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे आम्हाला मदत करा। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी लालबागचा गणेश मित्र मंडळ हे मोठ्या पदावरचे मित्रमंडळ आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी देखील या ठिकाणचा प्रसाद त्या ठिकाणी बंद केलेला आहे। मग तुम्ही हिंदूवाद म्हणता, हिंदू समाज आहे हा, तो जर या ठिकाणी मुंबईमध्ये आला असेल तर तुम्ही त्या ठिकाणच्या पंक्ती का बंद केल्या हा देखील या लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न आहे। पण मुंबईकरांचे उपकार हा मराठा समाज कधी होणार नाही। जी आज सेवा केली मराठा समाजाची ही वेळोवेळी दादा नाही आम्ही समाज यांचं ऋण कधी फिटणार नाही आणि भविष्याच्या काळामध्ये मुंबईकर ज्या वेळेस आमच्या मराठवाड्याकडे येतील त्यावेळेस आम्ही त्यांची सेवा करण्याचं काम सर्वजण करण्याचा प्रयत्न करू। आणि आता राहिलेले समाज बांधव जे आहेत त्यांना देखील आवाहन करू इच्छितो, यातनी आपलं राशन आणि ते सोबत घेऊन या, मुंबईमध्ये कूच करा, दादांनी जो आदेश दिले त्या आदेशाचं सर्वजण पालन करा। वेळोवेळी दादा ज्या बाईट देतील त्या बाईटचं सर्व समाज मराठा सेवकांनी आणि समाज बांधवांनी त्यांचं पालन करावं ही विनंती करतो। धन्यवाद। मला एक सांगा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे शिंदे साहेब आहेत त्यांनी गेल्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि कुणबी नोंदी सापडून देखील त्यांचं यावेळेस स्टेटमेंट असं आलं की मी कुणाच्या ताटातलं देऊ किंवा मी कुणाचं आरक्षण कमी करू, तर याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? महाराष्ट्राचे त्या काळचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस छत्रपतींची शपथ खाऊन म्हणाले होते की मी मराठ्यांना आरक्षण देणार तर मीच देणार। आज त्यांची भूमिका बदललेली आहे। आज म्हणतात की मी कुणाचं आरक्षण काढून देऊ, आम्ही कुणाचंही काढून मागत नाहीत, कुणाचं हिरावून मागत नाहीत, आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही या ठिकाणी मागण्यासाठी मनोजदादांच्या पाठीशी या ठिकाणी आलेलो आहोत। एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बनेंगे जितेंगे, हम सब करेंगे, मुंबई आमच्या हक्काची कोण म्हणता देणार नाही, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, आपण बघितलं असताना आम्ही आत्ताच मुंबई शहरामध्ये होतो आणि मुंबईतून थोड्या वेळासाठी बाहेर आलो आणि लोकांनी असं सांगितलं होतं की गावाकडून जे काही पुणे असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणाहून ट्रकाची ट्रका मुंबईमध्ये भाकरी, कांदा, जे काही चटणी, भाकर, कांदा किंवा वगैरे जे काही आंदोलकांना जेवणाचं खावण्याची जी सोय आहे ती चालकडे वाहनं येत आहेत किती हे बघण्यासाठी मी मुंबईच्या जवळपास 50 ते 60 किलोमीटरवर आलो आणि नेमकं हेच बघितलं। परंतु वस्तुस्थिती ही आहे मित्रांनो की राज्यभरातून हजारोच्या संख्येने गाड्या भरून मुंबईमध्ये जात आहेत, येत आहेत। तर मी देवाभाऊला एकच विनंती करतो की तुम्ही जे पहिल्या दिवशी जे फुटीरपणा केला, जो खोटारडापणा केला, तो खोटारडापणा पाडण्यासाठी मराठा समाज एकवटलेला आहे आणि महाराष्ट्रातून
ट्रकाची ट्रका आमच्या बंधूंना खाण्यासाठी येत आहेत. मित्रांनो, एकही माणूस उपाशी राहणार नाही एवढं आमच्या गावगाड्यातून आमच्या आई बहिणी रात्रंदिवस कष्ट करून संध्याकाळी भाकरी भाजवत आहेत आणि मुंबईला पाठवत आहेत. मित्रांनो, या सरकार खोटारडं आहे आणि खोटारड्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही किती खोटारडेपणा करा, आमचा समाज एकवटलेला आहे. तुम्हाला इथून पुढं आम्ही गावात गल्लीत शहरात उभा करणार नाहीत. मित्रांनो, आत्ता कालपासून आम्ही बघतोच मित्रांनो की मुंबईवाले काही गणेश मंडळ आम्हाला जेवायला देत आहेत, परंतु आजही ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी जे सरकार लाईट घालवत आहे त्या ठिकाणी स्वच्छता नाही आणि म्हणूनच आमच्या घेणारे पण आम्हीच आहोत. मित्रांनो, म्हणून देवाभाऊला आमची विनंती आहे की तुम्ही लवकर तुम्हाला सद्बुद्धी द्या आणि आम्हाला आरक्षण द्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. संघर्ष योद्धा मनोजदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला मित्रांनो, ओके. बाय.